नमस्कार. तर पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की वल्लरीची सासू रडत वल्लरीला म्हणत असते की आत्ता डोळे उघडले वल्लरी माझ्यामुळे एवढा सगळा प्रकार घडला. तू मला माझ्या पद्धतीने प्रायश्चित्त करू दे. आणि म्हणते की तुम्ही दोघी पण थांबा, मी तुम्हाला पोहे देते. असं म्हणून ती वल्लरी आणि प्रेरणाला पोहे देते. आता वल्लरीची सासू वल्लरीला म्हणते की एक विचारू का तुला? तेव्हा वल्लरी म्हणते की विचारा ना. यावर वल्लरीची सासू म्हणते की एकदा मला त्या जेलमध्ये घेऊन चल ना, मला बघायचं आहे माझ्या मनाला. असं म्हणून ते खूप रडायला लागते. आता वल्लरी म्हणते की सासूबाई अहो नका रडू. आता यानंतर आपण पाहतो की मनोजचे आई बाबा म्हणजेच वल्लरीची सासू सासरे आणि वल्लरी मनोजला भेटायला जेलमध्ये आलेले असतात. आता मनोजची आई त्याला म्हणते की मन्या, माझ्या पोटी जन्म घेऊन असं कोणतं पाप केलं होतं रे तू, म्हणून माझ्यासारखी आई मिळाली मन्या तुला. असं म्हणून ते खूप रडत असतात आणि हात जोडून मनोजला म्हणतात की मला माफ कर मन्या, त्या सुमनला मीच फितवलं, पण मला खरंच माहिती नव्हतं की ती या थराला जाईल. यावर मनोज म्हणतो की जाऊ दे, आता बोलून काय उपयोग आहे आई. आता वल्लरी म्हणते की सासूबाई आपल्याला आता इथून निघायला हवं ना, इथे जास्त वेळ नाही थांबता येणार आपल्याला. यावर वल्लरीची सासू म्हणजेच मनोजची आई म्हणते की वल्लरी थांबू दे ना गं थोडा वेळ मला माझ्या लेकराजवळ, मी कुठेच नाही जाणार माझ्या पोराला सोडून. आणि त्या खूप रडायला लागतात आणि म्हणतात की मन्या माझ्यामुळे झालं हे सगळं. तितक्या तिथे इन्स्पेक्टर साहेब येतात आणि मनोजच्या आईला म्हणतात की ओ ताई चला निघा आता इथून, नाहीतर पूर येईल तुमच्या अश्रूंचा इथे. तेव्हा मनोजची आई इन्स्पेक्टर साहेबांच्या पाया पडत म्हणायला लागते की साहेब मी तुमच्या पाया पडते हो. आणि ती रडत म्हणते की हात जोडते आणि म्हणते की साहेब माझ्या मन्याला सोडा हो, माझा मन्या खूप साधा भोळा आहे, त्याने काहीच नाही केलं हो साहेब, मी खरं सांगते तुम्हाला. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हो सगळ्या आया इथे येऊन तेच सांगतात, खूप जुना डायलॉग आहे हो हा, आणि तुमच्या सर्टिफिकेटची गरज नाही आहे कायद्याला. आणि ते मनोजकडे बघत म्हणतात की याला जास्तीत जास्त शिक्षा व्हायला लावतो की नाही ना तुम्ही बघाच आता हा इन्स्पेक्टर अष्टेकर. तेव्हा मनोजच्या आई घाबरत म्हणतात की अहो असं नका बोलू. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब मनोजच्या आईला म्हणतात की चला चला निघा आता इथून. आता वल्लरी त्यांना समजावून तिथून साईडला घेऊन जाते. तेव्हा मनोजची आई खूप अजून रडत मनोजजवळ येते आणि म्हणायला लागते की मन्या काळजी घे रे स्वतःची. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हो त्याची काळजी घ्यायला मी आहे ना इथे, तुम्ही निघा आता चला. असं म्हणून ते तिथून निघून जातात. आता मनोजची आई खूप चिडून म्हणते की वाटोळ होऊ द्या त्या सुमनचं, आग लागू दे तिला, या आईची हाय लागेल तिला हाय. तेव्हा मनोज म्हणतो की आई जिच्या रागापायी तू हे सगळं केलंस ना, ती वल्लरीच मला आता या सगळ्यातून बाहेर काढेल बघ. तेव्हा मनोजच्या आईला खूप वाईट वाटतं. आता मनोज म्हणतो की बरं आता जा तुम्ही घरी. तेव्हा मनोजच्या आई तिथून खूप रडत निघून जाते. आता यानंतर आपण पाहतो की सगळे घरी आलेले असतात. आता वल्लरी म्हणते की फुटेज मिळालं तेव्हा मला असं वाटलं की आता सगळं काही सोपं झालं आहे, आता ते फुटेज परत कसं मिळवायचं, कसं होणार आहे हे सगळं, मला तर काहीच सुचत नाही आहे. तेव्हा श्वेता म्हणते की त्या हेंद्रीने फुटेज ना नक्की भूतेंकडेच लपवलं आहे बघ. तेव्हा तेजा म्हणते की ते ओळखणं सोपंच आहे गं, पण ते त्यांच्याकडून मिळवायचं कसं हा प्रश्न आहे. आता प्रेरणा म्हणते की मला काय वाटतंय एकदा मिस्टर अँड मिसेस भूतेंशी बोलून बघूया का, मागूया का आपण त्यांच्याकडे पेनड्राईव्ह. तेव्हा मिठू म्हणते की काहीतरीच काय गं. तेव्हा तेजा चिडून म्हणते की प्रेरणा जरा बावळट आहेस काय गं, आपण मागितलं आणि त्यांनी दिलं असं होणार आहे का. तेव्हा प्रेरणा म्हणते की तसं नाही गं तेजा, माणुसकीच्या नात्याने मदत करतील ना ते. तेव्हा श्वेता म्हणते की माणूस आहे का, पण तो गाढव आहे गाढव. आता मनोजची आईसुद्धा खूप रडायला लागते आणि म्हणते की अगं पोरींनो काहीतरी डोकं चालवा गं तुम्ही काहीही करा, पण माझ्या मन्याला ना सोडवा तुम्ही यातून. तेव्हा तेजा म्हणते की काकू तेच करतोय आम्ही. आता मनोजचे बाबासुद्धा मनोजच्या आईला समजावत म्हणतात की तू जरा रडणं बंद करशील का, ते करतायत ना काहीतरी. आता मिठू म्हणते की हो आपण भूतेंच्या घरी नाही जाऊ शकत ना पण पेनड्राईव्ह घ्यायला. तेव्हा वल्लरी म्हणते की आज कोर्ट तर बंद आहे, पण काहीही करून उद्यापर्यंत आपल्याला पुरावे मिळवावेच लागतील, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. यावर श्वेता म्हणते की तो आपल्याकडे एकुलता एक पुरावा आहे गं, आणि तो खात्रीने ना भूतेंच्याच घरी आहे. तेव्हा वल्लरी टेन्शनमध्ये येत म्हणते की पण तो आणायचा कसा. तेव्हाच तिथे नानावटी सर येतात आणि म्हणतात की मी सांगतो. तेव्हा सर्वजण नानावटी सरांकडे बघायला लागतात. आता नानावटी सर म्हणतात की तो पुरावा परत कसा मिळवायचा याच्यासाठी माझ्याकडे एक प्लॅन आहे, नीट ऐका. असं म्हणून ते त्यांचा प्लॅन सांगायला लागतात. तर दुसरीकडे आपण पाहतो की बंडू, त्याची बायको वनिता आणि सुमन बोलत असतात. आता बंडू खूपच वैतागलेला असतो आणि तो सुमनला म्हणतो की हे बघ सुमन, समोरचा वकील तुला उलट सुलट प्रश्न विचारतील, पण घाबरून जाऊ नकोस. तेव्हा सुमन म्हणते की अहो मी नाही घाबरतो, तुम्हीच घाबरू नका, म्हणजे मिळवलं.
आणि काय आहे तिकडे कोर्टात काय बोलायचं ना मला चांगलंच माहिती आहे. तेव्हा बंडू त्याच्या बायकोला म्हणतो की बायको अगं आत्तापासूनच केस जिंकल्यासारखं वागते ही. तेव्हा बंडूची बायको म्हणते की बंडू शांत हो जरा. आणि ती सुमनला म्हणते की सुमन व्हेरी गुड असंच कॉन्फिडन्स हवा, शाब्बास. तितक्यात डोरबेल वाजते. तर बंडूचं कुरिअर आलेलं असतं. आता बंडूची बायको बंडूला विचारते की बंडू कोणाचं आहे रे कुरिअर. तेव्हा बंडू म्हणतो की आपल्याच नावावर आहे गं, पण कोणी पाठवलं ते काही कळत नाही आहे. आता बंडू ते कुरिअर ओपन करून बघतो तर त्यामध्ये सर्कसचे तिकीट्स असतात. आता बंडू खुश होऊन त्याच्या बायकोला म्हणतो की बायको अगं यामध्ये चक्क सर्कशीची 3 तिकीट आहेत. तेव्हा बंडूची बायको खूप खुश होते आणि म्हणते की काय सांगतोय. तेव्हा बंडू सांगतो की अगं हो, आणि इथे लिहिले की तिथे लकी ड्रॉसुद्धा आहे, तो पण चक्क 10 लाखांचा. तेव्हा बंडूची बायको खुश होऊन म्हणते की आपण नक्की जाऊया. आणि ती सुमनकडे बघत म्हणते की सुमन तू पण चल ना आमच्यासोबत. तेव्हा सुमन म्हणते की अहो मी काय लहान लेकरू आहे का तिकडे यायला. तेव्हा बंडू सुमनला म्हणतो की पण मी काय म्हणतोय, तू अशी घरी बसून काय करणार आहे, त्यापेक्षा चल ना आमच्यासोबत सर्कसला. तेव्हा सुमन म्हणते की ते काय आहे सर, ते सर्कशीतले वाघ सिंह बघायला मला काही मज्जा येत नाही बघा, तुम्ही तुमचं जाऊन या, मी इथेच थांबते घरी. तेव्हा बंडूची बायको म्हणते की अगं सुमन ते वाघ सिंह बघण्यात कोणाला इंटरेस्ट आहे, आम्ही तर चाललोय त्या 10 लाखांसाठी. तेव्हा बंडू खुश होऊन वनिताला म्हणतो की 10 लाख मिळाले ना तर 5 तुझे 5 माझे. तेव्हा सुमन आश्चर्याने त्या दोघांकडेही बघायला लागते. तेव्हा बंडू सुमनला म्हणतो की तुलाही देऊ 5-5 हजार. तेव्हा सुमन म्हणते की मला नको आहे तुमचे पैसे, जाऊ दे, इथे बसून राहण्यापेक्षा नाही येते तुमच्यासोबत. असं म्हणून ती तयार व्हायला जाते. इकडे बंडू आणि बंडूची बायको 10 लाख रुपये मिळणार म्हणून खूपच खुश असतात. आता यानंतर आपण पाहतो की बंडू घराला लॉक लावून सर्कस बघायला गेलेलं असतं. तेव्हा सर्वजण तिथे आलेले असतात आणि त्यांनी बंडूच्या घराच्या दरवाजाचं लॉक खोलवण्यासाठी एका माणसाला बोलवलेलं असतं आणि तो माणूस लॉक खोलण्याचा प्रयत्न करत असतो. आता प्रेरणा टेन्शनमध्ये येत म्हणते की मी काय म्हणते, आपण चोरी केलीच पाहिजे का गं. तेव्हा तेजा म्हणते की चोराच्या घरी केलेल्या चोरीला चोरी म्हणत नाहीत, कळलं. आता श्वेतासुद्धा प्रेरणाला म्हणते की नाहीतर काय, आणि आपल्याला पुरावा हवा आहे की नाही, हवा आहे ना आपल्याला पुरावा. आता नानावटी सर म्हणतात की आणि चोर होता तो, पण आता नाही आहे ना, मी त्याची केस लढलो म्हणून सुटला हा, आणि त्याला नोकरीला लावले मी, आता आपल्याला मदत करायला म्हणून आलाय तो. तितक्यात लॉक उघडलं जातं. तेव्हा सर्वजण खूप खुश होतात आणि बंडूच्या घरात येतात आणि सगळीकडे पेनड्राईव्ह शोधायला लागतात. आता तेव्हा प्रेरणा म्हणते की बघ ना, एवढासा तो पेनड्राईव्ह कुठे लपवून ठेवला असेल, गवतात सुई शोधण्यासारखं आहे हे. यावर नानावटी सर म्हणतात की अशा ठिकाणी लपवला असेल जिथे कोणाला डाऊट येणार नाही. तितक्यात मनोजची आई मोठ्याने ओरडून म्हणते की पोरींनो. तेव्हा सगळेच खूप घाबरतात आणि त्यांना हळू बोलायला सांगतात. तेव्हा वल्लरी घाबरून विचारते की सासूबाई काय होतंय का तुम्हाला. तेव्हा मनोजची आई म्हणते की मला काही नाही झालं, पण मी काय म्हणते, आपण जो काही तो पेन शोधत आहो ना, तो स्वयंपाकघरातल्या डब्यामध्ये शोधायला पाहिजे. आता सगळेच आश्चर्याने त्यांच्याकडे बघायला लागतात. तेव्हा मनोजची आई म्हणते की बायका अशा वस्तू तिथेच लपवून ठेवतात. यावर वल्लरी म्हणते की बरोबर बोलताय तुम्ही. तेव्हा तेजा वैतागून म्हणते की पेनड्राईव्ह किचनच्या डब्यामध्ये कोण ठेवतो उगाच काही पण. तेव्हा प्रेरणा तेजाला म्हणते की तू गप्प बस गं तेजा, बरोबर बोलतायत काकू, पण मला पण एक्स्ट्रा पैसे मिळतात ना, ते मी डब्यातच ठेवते, त्यामुळे आपण शोधूया वल्लरी. असं म्हणून ते सर्वच जण घाईघाईने किचनमध्ये जायला लागतात. तेव्हा मनोजच्या आईला धक्का लागून फ्लॉवर पॉट खाली पडतं आणि ते फुटतं. आता त्या फ्लॉवर पॉटमधला पेनड्राईव्हसुद्धा खाली पडतो. तेव्हा सगळेजण खूप घाबरतात, पण कोणाचंच त्या लक्ष त्या पेनड्राईव्हकडे जात नाही. तेव्हा मिठ्ठूचं अचानक लक्ष जातं आणि ती खुश होऊन म्हणते की सापडला. आता सगळेच मिठ्ठूकडे आश्चर्याने बघायला लागतात. मिठ्ठू पटकन जाऊन तो पेनड्राईव्ह हातात घेते. हे बघून सगळेच खूप खुश होतात. तर दुसरीकडे आपण पाहतो की पोलीस स्टेशनमध्ये पोलीस मनोजला खूपच मारत असतात. तर त्याला म्हणत असतात की झाली का ॲक्टिंगची हाऊस फिटली आहे की अजून ॲक्टिंग करायचीच आहे का, देऊ अजून डोस, असं म्हणून त्याला खूप मारत असतात. आता मनोज रडत हात जोडून त्यांना सांगण्याचा प्रयत्न करत असतो की साहेब मी खरंच काही नाही केलं आहे, पण इन्स्पेक्टर साहेब खूपच चिडलेले असतात. आता मनोज रडत म्हणतो की साहेब मी खरंच सांगतो आहे, मी काही नाही केलं, ती खोटं बोलते हो. यावर इन्स्पेक्टर साहेब रागाने म्हणतात की तुझ्यासारख्या लोकांचा काळ आहे मी काळ, कायदा तुला नंतर शिक्षा देईलच, पण त्याआधी मी बसलो आहे इथे तुझ्या डोक्यावर, कळलं का, कायद्याच्या आधी मीच सोलतो तुला, बाईच्या अंगावर हात टाकतो, असं म्हणून ते मनोजला खूप मारायला लागतात. आता मनोजसोबत लॉकअपमध्ये असलेला माणूस हे सर्व बघत असतो. तो घाबरून इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतो की साहेब बस करा ना, कशाला मारता एवढं. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब त्या माणसाला म्हणतात की तुझा काय आहे यामध्ये. यावर तो माणूस सांगतो की साहेब जन्मल्या
दिवसापासून अर्धी जिंदगी माझी जेलमध्ये गेली आहे. या पोराकडे बघून वाटत नाही हो साहेब की हा गुन्हेगार आहे म्हणून. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब रागाने त्या माणसाला म्हणतात की हाफ मर्डर करून आतमध्ये आला आहे तू, गोळ्या घालून एन्काउंटर करेल तुझा, मला जास्त शिकवायचं नाही हां. आणि ते परत मनोजला मारायला लागतात. आता यानंतर आपण पाहतो की बंडू, सुमन आणि वनिता घरी येतात. घरी येताच फुटलेलं फ्लॉवर पॉट बघून ते खूप शॉक होतात आणि सुमन घाबरून रडायला लागते आणि ती वनिता आणि बंडूला म्हणते की आग लागो तुमच्या सर्कशीला, सगळी मेहनत वाया गेली. तेव्हा वनिता तिला समजावत म्हणते की सुमन जरा हळू बोल. यावर सुमन खूपच चिडते आणि म्हणते की हळू काय बोलू. वनिता घाबरून बंडूला म्हणते की बंडू, पेनड्राईव्ह चोरीला गेला आहे. आता बंडूसुद्धा खूप टेन्शनमध्ये आलेला असतो आणि तो म्हणतो की हो 10 लाखसुद्धा मिळाले नाहीत अजून. तेव्हा सुमन त्याच्यावर खूपच चिडते आणि म्हणते की काय करायचं या माणसाचं. तेव्हा बंडू शांतपणे म्हणतो की तुमच्या लक्षात येते का, पेनड्राईव्ह पण चोरी झाला आहे आणि 10 लाखसुद्धा मिळाले नाही आहेत. आणि रागाने म्हणतो की म्हणजे आपल्याला कोणीतरी फसवलं आहे. यावर सुमन घाबरून म्हणते की म्हणजे पेनड्राईव्ह. आता वनिता आणि बंडूसुद्धा खूप टेन्शनमध्ये येतात. आता यानंतर आपण पाहतो की तेजा ते पेनड्राईव्ह लॅपटॉपला कनेक्ट करते आणि ती म्हणते की याच्यामध्ये एक फाईल तर दिसते आहे, पण असं कसं होतं, ही फाईल ओपनच नाही होते. तेव्हा मिठू म्हणते की अगं तुझ्याकडे ते सॉफ्टवेअर नसेल. यावर तेजा रागाने म्हणते की एवढी बावळट नाही आहे मी, हे नेहमीचंच काम आहे माझं, अशी कितीतरी फाईल्स ओपन करते मी, काही अवघड नाही आहे. पण तेव्हा वल्लरी खूप टेन्शनमध्ये येऊन विचारते की तेजाताई नक्की काय झालं आहे सांगा ना. तेव्हा तेजा टेन्शनमध्ये येऊन म्हणते की ओ माय गॉड, ही फाईल तर करप्ट झाली आहे. हे ऐकून सगळेच खूप शॉक होतात. आता वल्लरी टेन्शनमध्ये येऊन म्हणते की आता काय करायचं, एवढी मेहनत करून सगळ्यांवर पाणी पडलं. मनोजच्या आईला काहीच समजत नाही आणि ती टेन्शनमध्ये येऊन म्हणते की बापरे, फाईल करपली म्हणजे. तेव्हा श्वेता तिला समजावत म्हणते की करपली नाही हो, करप्ट झाली, करप्ट म्हणजे आता त्याच्यामध्ये जो व्हिडिओ होता ना तो आता दिसणार नाही. हे ऐकून मनोजची आई खूप रडायला लागते आणि म्हणते की आता काय करायचं आपण. आणि मनोजचे बाबासुद्धा खूपच घाबरतात. आता वल्लरी टेन्शनमध्ये येऊन म्हणते की आपण एवढी मेहनत केली पण आपल्या हातात काहीच पुरावा नाही आहे, आपण आता काय करायचं, कसं सोडवायचं यांना, काहीतरी बोला ना सर, असं म्हणून ती खूप रडायला लागते. तेव्हा प्रेरणा वल्लरीला समजावत म्हणते की वल्लरी असा धीर नको सोडूस, होईल ना काहीतरी. आता मनोजची आई नानावटी सरांना म्हणते की साहेब यातून पण काहीतरी मार्ग निघेल ना. आता मिठू तेजाजवळ येते आणि म्हणते की तेजा फाईल रिकवर करता नाही येणार का गं. नानावटी सरसुद्धा तेजाला म्हणतात की तेजा प्लीज फाईल रिकवर करण्याचा प्रयत्न कर, काही झालं ना तरी ती फाईल रिकवर झालीच पाहिजे. आता तेजा म्हणते की सर मी प्रयत्न करते आहे पण वाटत नाही की मला होईल, ती एवढं सोपं नाही आहे, ही फाईल कवर करायला ना खूप कठीण आहे. आता वल्लरी तिथून रडत देवासमोर जाऊन उभी राहते आणि ती देवाऱ्यामध्ये इंदूने तिला दिलेलं विठुरायाचं चित्र हातामध्ये घेते. आता प्रेरणासुद्धा वल्लरीच्या मागे तिथे येते. आता वल्लरीला इंदूचं बोलणं आठवतं की तू ही भेट कायम तुझ्यासोबत ठेव आणि ती त्या विठुरायाच्या चित्राकडे बघत म्हणते की पांडुरंगा आता तूच मला काहीतरी मार्ग दाखव, तूच माझी मदत कर यांना वाचवण्यासाठी. तर इकडे आपण पाहतो की सुमन, वनिता आणि बंडू हे सर्व लपून पाहत असतात. आता तेजा सर्वांना सांगते की काही होऊ शकत नाही या फाईलचं, यातला जो डेटा आहे ना तो पूर्णपणे करप्ट झालेला आहे, त्यामुळे या फाईलचं काहीही होऊ शकत नाही. हे ऐकून सगळेच खूप टेन्शनमध्ये येतात. पण सुमन, बंडू आणि वनिता मात्र खूप खुश होतात. आता यानंतर आपण पाहतो की बंडू खुश होऊन सुमन आणि वनिताला म्हणतो की आता कशी बाजी पलटली, या बंडू भूतेच्या विरोधात जाता काय, आता नशीबसुद्धा आपल्या बाजूनं आहे. आणि सुमन आणि वनितासुद्धा आनंदाने उड्या मारायला लागतात. आता यानंतर मध्यरात्री आपण पाहतो की तेजा फाईल रिकवर करण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हाच वल्लरी तिथे येते आणि ती तेजाला म्हणते की तेजाताई काही होतंय का. यावर तेजा सांगते की मी प्रयत्न तर करते आहे पण तू काळजी करू नकोस, मी करते, तू जा आणि झोप. तेव्हा वल्लरी विचारते की माझी काही मदत लागेल का तुम्हाला. तेव्हा तेजा हसत म्हणते की तू काय मला मदत करणार आहेस, माझं मी करते, तुला सांगितलं ना, तू जा आणि झोप. मग वल्लरी तिथून निघून जाते. आता तेजाला खूप झोप आलेली असते पण तरीसुद्धा ती फाईल रिकवर करण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा वल्लरी तिला कॉफी आणून देते. तेजा खुश होऊन म्हणते की वल्लरी खरंच थँक्यू, हे आता खूप गरजेचं होतं बघ. तेव्हा वल्लरी म्हणते की तेजाताई मला थँक्यू म्हणू नका हो, एकतर तुम्ही माझ्यासाठी एवढं काय काय करत आहात. यावर तेजा म्हणते झालं का,
आभार प्रदर्शन सुरू झालं का परत? तेव्हा वल्लरी म्हणते की आत्तापर्यंत लोकांनी फक्त तुमचं बोलणं पाहिलं आहे, पण तुम्ही मनाने किती चांगले आहात हे मला आत्ता हळूहळू कळत आहे. यावर तेजा म्हणते की मन वगैरे काही नाही आहे. हे बघ, मनोजच्या बाबतीत जे काही घडत आहे ना ते मला अजिबात आवडत नाही आहे. म्हणजे कोणावर अन्याय होत असेल ना तर मला नाही सहन होत, आणि अन्यायाच्या विरोधात आवाज उठवतात ना ते लोक मला आपले वाटतात. आणि बाकी कितीही गोष्टी खटकत असल्या ना तुझ्या, तरी तुझ्याकडे जे फायटिंग स्पिरिट आहे ना ते मला आवडतं. आपण एखादी गोष्ट ठरवली ना की ते त्याच्या आड येऊ शकत नाही, हे तू प्रूव्ह करतेस, आणि मला आवडते ती गोष्ट. नाही, खरंच आवडते मला. तेव्हा वल्लरी खूप इमोशनल होते आणि रडायला लागते. आता तेजा तिला समजावत म्हणते की रडू नकोस, नवऱ्यासाठी एवढं लढतेस, मग आता कशाला रडतेस, आणि तू काळजी करू नकोस. हे बघ, या संकटातून आपण पूर्णपणे बाहेर पडू, निकाल आपल्या बाजूनेच लागणार. तेव्हा वल्लरी म्हणते की हो, तुम्ही सगळे आहात ना माझ्या बाजूने, मग नक्कीच असं होणार. आता तेजा इकडे तिकडे बघते आणि हळूच म्हणते की ॲक्च्युली मगाशी मी ना त्या पेन ड्राईव्हबद्दल खोटं बोलले. सांगितलं ना बाहेर सगळा डेटा करप्ट झाला आहे, रिकवर होऊ शकत नाही म्हणून, कारण वरून ते भूते ऐकत होते. कोणाला दिसलं नाही ते, पण मी बघितलं म्हणून मी सांगितलं. आता काहीच होऊ शकत नाही, पण या फाईलमधला डेटा म्हणजेच व्हिडिओ रिकवर होण्याची शक्यता आहे. हे ऐकून वल्लरी खूप खुश होते आणि म्हणते की काय काय सांगते तेजाताई, पण कसं होणार? तेजा सांगते की ॲक्च्युली माझा एक मित्र आहे, आपण उद्या सकाळी जाऊन त्याला भेटूया, तो आपल्याला नक्की मदत करेल. तेव्हा वल्लरी टेन्शनमध्ये येऊन म्हणते की उद्या सकाळी आत्ताच गेले असते ना. तेव्हा तेजा म्हणते की वल्लरी बाळा, एवढ्या रात्री कसं जाणार? तेव्हा वल्लरी म्हणते की सॉरी, माझं चुकलं, पण उद्या सकाळी आपलं ते कोर्ट केस आहे ना. तेजा म्हणते की मग सकाळी लवकर जाऊया, तू अजिबात टेन्शन घेऊ नको, मी आहे ना, मी प्रयत्न करतेच आहे. माझ्याकडून झालं तर ठीकच आहे, आणि माझ्याकडून नाही झालं तर आपण त्याच्याकडे जाऊ, तो नक्की हेल्प करेल. तेव्हा वल्लरी खूप खुश होते आणि आजचा भाग इथे संपतो. धन्यवाद.